महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथून एक धक्कादायक माहिती समोर आली। संत तुकाराम महाराजांच्या पालखी तळालगत सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। यवत येथे दरवर्षी 12 जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असते। लाखो वारकरी या पालखी तळावर विसावा घेत असतात। त्याच परिसरामध्ये अनेक वर्षांपासून जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या अड्ड्यावर सराईत गुन्हेगारांचे वर्चस्व असून तो बंद करण्यात यवत पोलिसांना अद्याप यश आलेले नाही। पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी विविध प्रशासकीय अधिकारी नियमित भेटी देत असतानाही हा प्रकार सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडे लेखी निवेदन देत जुगाराचा अड्डा तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे। आता या तक्रारीवर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे वारकरी आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।